मराठी सिनेसृष्टीत एका अभिनेत्रीने असे काही काम करून ठेवले आहे की ऐकून थक्क व्हायला होतं। घरा पैशाची चणचण होती म्हणून हसण्या पगडण्याच्या काळात चित्रपटात कामं केली। मोडक्या घराला सावरत ती लहानपणापासून काम करत राहिली। पुढे मोठी झाल्यावर थेट चित्रपट निर्मितीत उडी घेतली। ना मागे कोणी गॉडफादर होता अथवा कोणी कौतुकाची थाप देणारी व्यक्ती होती, तरीही मनोरंजन विश्वावर तिने राज्य केलं। तिने एकटीने सर्व काही केले। चित्रपट बनवले, दिग्दर्शन केले, अभिनय केला, चित्रपटाचे वितरणही केले। एखाद्या ॲक्शन हिरोला लाजवेल असे स्टंट केले। पुरुषांची सत्ता असलेल्या सिनेमा विश्वात एका महिलेने वर्चस्व गाजवले। ती डॅशिंग आणि बेधडक अभिनेत्री म्हणजे सुषमा शिरोमणी। चला तर जाणून घेऊया सुषमा शिरोमणी यांची जीवन कहाणी। सुषमा शिरोमणी यांचा जन्म ठाण्यात झाला। त्यांच्या जन्मानंतर त्यांचे कुटुंब मुंबईला शिफ्ट झाले। मात्र घरची आर्थिक परिस्थिती चांगली नसल्याने त्यांना बालकलाकार म्हणून चित्रपटसृष्टीत काम करावं लागलं। 1958 साली आलेले लाजवंती, सोने की चिडिया हे त्यांचे पहिले चित्रपट होते। पुढे त्यांनी सेहरा, भीगी रात, तीन देविया, मान अपमान, तलाश अशा अनेक हिंदी चित्रपटात बालकलाकार म्हणून भूमिका केल्या। याच दरम्यान गुरुकिल्ली नावाच्या सिनेमात त्यांनी केलेले नृत्य विशेष गाजले होते। अनेक चित्रपटात बालकलाकार साकारल्यानंतर 1969 साली आलेल्या सती चव्हाण या चित्रपटापासून त्यांनी प्रौढ नायिका म्हणून काम करायला सुरुवात केली। या चित्रपटात त्यांनी आशा काळे यांच्यासोबत काम केलं होतं। पुढे रंगू बाजाराला जाते या चित्रपटात त्यांना मुख्य नायिका म्हणून काम करण्याची संधी मिळाली। या संधीचे सोने करत त्यांनी जबरदस्त अभिनय करून सर्वांची वाहवा मिळवली। पुढे त्यांनी एकापाठोपाठ एक चित्रपट करत आपल्या कुटुंबाची आर्थिक घडी व्यवस्थित बसवली। थोडे पैसे हाताशी आल्यावर त्यांनी स्वतःची निर्मिती संस्था स्थापन केली आणि चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात उडी घेतली। या संस्थेद्वारे 1977 मध्ये त्यांनी भिंगरी या चित्रपटाची निर्मिती केली। यात त्यांनी अभिनय सुद्धा केला। भिंगरी हा चित्रपट तेव्हा तुफान चालला होता। सुषमा शिरोमणी यांना संपूर्ण महाराष्ट्रभर विलक्षण लोकप्रियता मिळाली। विशेष म्हणजे या चित्रपटातील व्यक्तिरेखांच्या वेशभूषा आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या वेशभूषाकार भानू अथय्या यांनी केल्या होत्या। याच चित्रपटावर आधारित हिंदीमध्ये चटपटी नावाचा चित्रपट बनवला गेला होता, ज्यात स्मिता पाटील यांनी नायिकेची भूमिका पार पाडली होती। त्यांच्या अभिनयाचे एक महत्त्वाचे अंग म्हणजे त्यांनी केलेली कमाल साहस दृश्य। एखाद्या ॲक्शन हिरोला लाजवेल असे त्यांचे स्टंट असत। सर्व स्टंट ते स्वतः करत। चित्रपटातील हिरोईन संरक्षणासाठी हिरोवर विसंबून न राहता स्वतः गुंडांशी लढते हे तेव्हा नवीन होतं। लोकांना ही नायिका खूप भावली। विशेषतः ग्रामीण भागात त्यांची मोठी क्रेज होती। चित्रपट बनवण्यासोबतच त्यांच्याकडे चित्रपट वितरणाची कलाही असल्यामुळे मराठी चित्रपट सर्वसामान्य प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यात त्या यशस्वी झाल्या। त्यामुळे त्यांचे चित्रपट लहानसहान गावातही पोहोचले। खेडोपाडी, यात्रा जत्रांच्या तंबूंमध्ये तसेच टुरिंग टॉकीजमध्ये त्यांच्या हाणामारीच्या दृश्यांवर टाळ्या आणि शिट्ट्यांचा पाऊस पडायचा। नंतर त्यांनी 1979 साली फटाकडे हा चित्रपट बनवला। या चित्रपटाचे लेखन देखील सुषमा शिरोमणी यांनीच केलं होतं। या चित्रपटात अशोक सराफ, उषा किरण, सुषमा, रमेश देव, यशवंत दत्त, विजू खोटे, निळू फुले, श्रीराम लागू हे मातब्बर कलाकार होते। मात्र सुषमा शिरोमणी या सर्वात उठून दिसल्या। या चित्रपटात त्यांनी हिंदीतली अभिनेत्री रेखा यांना लावणीवर नाचवले। मराठी चित्रपटातील हे पहिले ॲटम सॉन्ग मानले जाते। नंतर 1980 साली त्यांनी बनवलेला मोसंबी नारिंगी हा चित्रपटही खूप चालला होता। पुढे 1982 साली आलेल्या भन्नाट भानू या चित्रपटापासून त्यांनी दिग्दर्शन करायलाही सुरुवात केली। सबकुछ शिरोमणी असे काहीसे त्या काम करत होत्या। निर्मिती, दिग्दर्शन, अभिनय, नृत्य, स्टंट, लेखन सर्व काही त्याच करत होत्या। त्यांनी जबरदस्त काम करून चित्रपटसृष्टीत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली। त्यांची प्रत्येक चित्रपटातील भूमिका दमदार आणि डॅशिंग असे। पुढे 1984 मध्ये आलेला गुलछडी आणि 1986 ला आलेला बिजली या दोन्ही चित्रपटांनी व्यावसायिक यश मिळवले। 1976 ते 1986 या 10 वर्षांमध्ये सुषमा शिरोमणी यांनी बऱ्याच सिनेमांची निर्मिती केली। त्यांचे सर्व चित्रपट चित्रपटगृहामध्ये 75 आठवड्यापेक्षा जास्त काळ चालले। त्यांची निर्मिती असलेले सगळे चित्रपट स्त्रीप्रधान होते आणि विशेष म्हणजे या सगळ्या भूमिका पडद्यावर त्यांनी स्वतः साकारल्या होत्या। तसेच ॲटम सॉन्ग ही संकल्पना मराठी चित्रपटांमध्ये मराठमोळ्या ढंगात त्यांनीच लोकप्रिय केली होती। त्यांनी अनेक हिंदी कलाकारांना मराठी चित्रपटात आणले। त्यांच्या भिंगरी चित्रपटातील गाण्यावर अरुणा इराणी, फटाकडे चित्रपटात रेखा, मोसंबी नारिंगीमध्ये जितेंद्र, गुलछडीमध्ये रती अग्निहोत्री आणि भन्नाट भानूमध्ये मौसमी चॅटर्जी या बॉलिवूडमधल्या कलाकारांनी नृत्य केलं होतं। 1990 साली त्यांनी प्यार का कर्ज हा हिंदी सिनेमा काढला।
यात धर्मेंद्र, मिथुन चक्रवर्ती, मीनाक्षी शेषाद्री, सोनम, शक्ती कपूर, कादर खान असे दिग्गज कलाकार होते। नंतर त्यांनी अजय देवगण व उर्मिला मातोंडकर या जोडीला घेऊन कानून नावाचा चित्रपट निर्माण केला होता, जिथे पुरुषप्रधान चित्रपटात स्त्रियांना लाजऱ्या-बुजऱ्या आणि सोज्वळ भूमिकेत पाहिले जाते आणि सिनेमातही तसेच दाखवले जाते। त्यामुळे सुषमा शिरोमणी यांच्यासारख्या डॅशिंग नायिकांना खूप कमी संधी दिली जाते। त्याचमुळे सुषमा शिरोमणी यांनी स्वतः चित्रपट बनवले आणि त्यात स्वतःलाच नायिका म्हणून लॉन्चही केले। नायिकेच्या नावावर चालणारे चित्रपट हे त्यांचे आणखी एक वैशिष्ट्य मानावे लागेल। त्यामुळे त्यांना अँग्री यंग वुमन म्हटले जायचे। व्ही शांताराम यांनी तर त्यांना वाघीण ही पदवी दिली होती। पुढे जाऊन 2019 साली सुषमा शिरोमणी यांना चित्रपट व्ही शांताराम जीवन गौरव पुरस्कार मिळाला। त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचे तर अरुण शांटील यांच्याशी त्या विवाहबंधनात अडकले आहेत। त्यांनी चित्रपट निर्मिती सोडली असली तरी त्या चित्रपटाशी संबंधित कार्यात कायम सहभागी असतात। इम्पा या चित्रपट निर्मात्यांच्या संघटनेतही त्या बरेच वर्ष सक्रिय होत्या। याशिवाय ऑस्कर अवॉर्ड कमिटीच्या त्या चेअरपर्सन म्हणूनही काम करत होत्या। चित्रपटाची कोणती परंपरा नसलेल्या कुटुंबातून आलेल्या सुषमा शिरोमणी यांनी स्वकर्तृत्वावर या क्षेत्राचे यश मिळवले ते त्यांनी पडद्यावर रंगवलेल्या अन्यायाविरुद्ध लढणाऱ्या नायिके इतकेच प्रेरणादायी आहे। सध्या त्या चित्रपटसृष्टीपासून दूर असल्या तरी त्यांच्या चित्रपटाची आणि त्यातील भूमिकांची जादू अख्ख्या महाराष्ट्रावर आजही टिकून आहे। सध्या सुषमा शिरोमणी प्रोडक्शन नावाची संस्था त्या चालवतात। यातूनच अनेक नवीन चित्रपट आणि मालिका निर्मितीचे काम सध्या त्या करत आहेत। सुषमा शिरोमणी यांना स्विमिंग, वाचन, जिम्नॅस्टिकची आवड आहे। आपले छंद जोपासत त्या समाधानी आयुष्य जगत आहेत। तर ही होती बिंदास, बेधडक, डॅशिंग अभिनेत्री सुषमा शिरोमणी यांची जीवन कहाणी। बाकी तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि मराठी चित्रपट सृष्टीशी निगडीत अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा।